राक्षस आहात तुम्ही, राक्षस. उमा, सखूला आत घेऊन जा. राक्षस आजोबा, तुम्ही राक्षस आजोबा, राक्षस. राक्षस राक्षस हा लय गोड वाटत कानाला ऐकायला. गोड आणि तिखट. मी म्हणलं नव्हतं गोडा बरोबर आम्हाला तिखट चालेल म्हणून. बघा, आमची इच्छा आमच्या सकून पूर्ण केली. हा असा तिखट जाळ आहे, जाळ नुसता. सासरे बुवा, तुमची सकू लवंगी मिरची ठाऊक नव्हतं आम्हाला. पण झणका, एकदम झणका आमच्या वाड्याला शोभल असा भास. फास खूप बोललात. आता एक क्षणभर इथे थांबलात भारी पडेल. मुदत आहे ना, मुदत आहे ना. मग तोपर्यंत आमच्या हद्दीत पाऊल ठेवायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मुदतीत कर्ज तर मी फेडेनच, पण त्याही महत्वाचं, कोणत्याही परिस्थितीत माझ्या सखूचं लग्न तुमच्याशी लावून देणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. धमकी देत आहे मला. या नौकोट नरोत्तमला धमकी देत आहे. आम्ही तुमच्या सोबत गोड बोलायला आलो होतो, पण तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना किंमत नाही शिवप्पा. तर बघतो मी तुम्ही कसं कर्ज फेडता आणि तोंड वर करून कसं राहता ते बघतो मी. फक्त इथंच नाही, अख्ख्या राहाळा तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार ना आम्ही. मालकांच्या पायाशी यावं लागल धूळ चाटत, आणि इनवणी करावी लागल. माझ्या सखूला पदरात घ्या. काय रडलं होतं तुझं सखो? कशाला मध्ये बडबड केलीस? आधीच आग भडकली आपल्या भोवती, त्यात तू तेल ओतलंस. शिंग फुटली तुला. आपा बोलत होता ना, मग मोठ्या माणसांमध्ये पडून बोलायची तुला गरजच काय होती? तू खुशाल बोलून गेलीस ग, पण त्याचे परिणाम इतर कोणाकोणाला भोगावे लागणार आहेत याची कल्पना तरी आहे का तुला? कशाला अगोचरपणा करायचा? आम्ही आहोत ना सगळं बघायला. अगं पण आजी, उमाई म्हणत होती तेच सांगितलं ना मी. छान, म्हणजे नेमके नको ते गुण उचललेस आयशी कडून. अगं पण एक अक्षर बोलू नकोस आता.
अति लाडाचे परिणाम आहेत हे. वेळीच व्यसन घातली असती तर ही वेळच आली नसती. सासूबाई, अहो आपण तिला नुसतंच वाड्यावर जायचं नाहीस असं सांगतो, पण ते का हे नीट समजावून न सांगितल्यामुळे तिला गांभीर्य कळत नाही हो, आणि मग न उमगून पुन्हा पुन्हा जाते. मग हे सांगायचं का की मालकाला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून? आई, हो तेच सांगायचं नाहीये ना, म्हणून तिला उमजेल पटेल असं कारण सांगितलं हो मी. अगं पण कशी वर तोंड करून बोलत होती ती. हे सगळं सखूकडे कुठून आलं? तुझ्याकडूनच ना, तुझंच बघून शिकली ना. तूच गावकीत पंचासमोर तोंड वाजवतेस, लुगडं जाळतेस, मग ती दुसरं काय शिकणार? आई, आई ग कुठलं कुठे नेतेस तू? तुला खरंच असं वाटतं उमा चुकली आहे म्हणून? मला नाही तसं वाटत. मला वाटतं तू मालकांचा राग तिच्यावर काढतेस. अरे मग काय करू? चारी बाजूने घेरले गेलो रे आपण. नाही नाही आई, 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 काय करायचं? विठुरे, आता माझं काय चुकलं रे? माझ्यामुळे कोणाला त्रास होणार आहे? कारण तुम्ही सगळ्यांना त्रास देता, म्हणून सगळे तुम्हाला राक्षस म्हणतात. गोदाई पण आणि उमाई पण, सगळे. गोदाईला की उमाईला? गोदाई राक्षस म्हणाली आणि उमाई सुद्धा तसंच म्हणाली, म्हणून माझ्या तोंडून राक्षसाचं उभं आलं. पण याचा गोदाईवर आणखीन राग निघेल का? नाही ना, गोदाईला काही होणार नाही ना? तुम्ही राक्षस आहात, राक्षस राक्षस. तेवढे लय फितूर निघालीस तू. राक्षस? आम्ही राक्षस? आम्हाला राक्षस म्हणतेस? त्या सखूला आमच्याबद्दल वाईट वाईट सांगतेस, तिला फुस लावतेस, म्हणून ती कार्टी सगळ्यांच्या समोर आम्हाला बोलायला लागली. हे बघ, तुला ठिकाणावर आणायला आम्हाला येळ नाही लागणार. तुझ्या जिभेला डाग दिले. सखूला कसं कळलं? एक लक्षात ठेव, सहानुभूती मिळवण्यासाठी जर कोणाला काय बोललीस तर आज जिभेला डाग दिलाय, उद्या जिभेचा तुकडा पडेल. कळलं का? विठुरे, माझ्या बोलण्यामुळे मालक आजोबा आप्पांना अजून त्रास देतील, कर्जफेडीसाठी अजून मागे लागतील. कशा पायी त्रास देतील? आणि आपण घाबरायचं नाही, त्या राक्षसांना धडा शिकवायचा. पांडू, तू विठुरायाच्या मागणं का बोलतोयस? मला ठाऊक आहे तूच आहेस. आधी बाहेर आहे, तू बाहेर आहे बघू. पुरे, तू बी आता बुडगीवानी चिडायला लागलीस, पण ते रागवणं बुडगीला शब्द तुला नाही. अशी वरडलीस की तू चांगली दिसत नाही, म्हणजे कोणी बी वरडलं की चांगलं दिसत. मग तू सरळ समोरून का नाही बोललास? म्हणून मी चिडले. आपल्या मनातलं मला सांगायचं सोडून तुझ्या कायला कशा पैसे सांगत बसलीस ग? म्हणजे युगत देतो मी आणि कौतिक या कायच. आता भांडत बसणार आहेस की ऐकणार आहेस? बोल बोल बोल. बाहेर आहे तू आधी. हॅलो. आम्ही तुला मालकवाड्यावर जायचं नाही हे पुन्हा पुन्हा बजाव. तो माणूस नाहीच आहे अगं, तो मालक राक्षस आहे. तुमच्यामुळे माझ्या आप्पांना, उमाईला, आजीला किती त्रास होता ठाऊके? राक्षस आहात तुम्ही, राक्षस.
तू खुशाल बोलून गेलीस ग, पण त्याचे परिणाम इतर कोणाकोणाला भोगावे लागणार आहेत याची कल्पना तरी आहे का तुला? आणि म्हणून मला आजी ओरडली. आणि माझ्यामुळे कोणाला त्रास झाला तर मला चालेल का? नाही ना. मग सांग ना, पुढे काय करायचं? त्याचं आता काय नाही करू शकत. म्हणजे? अगं म्हणजे आता तू बोलली ते माघारी कसं फिरवायचं? गाड आहे का तो? सबूत तोंडातून गेला म्हणजे गेला. शहाणपणा करू नकोस हा. पुढे काय करायचं ते सांग. अगं मुळावर घाव बसायला पाहिजे. कर्ज आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी काय करणार आहे? हा ते बी आहे. तू लहान आहेस ना. आणि तू मोठा आहेस. नाही तसं नाही, म्हणजे आपल्याला दोघांना बी वाट हुडकावी लागेल. लय चढलाय शिवप्पा. मालक, अवघ्या म्हणजे सगळ्या राहाळामध्ये शिवप्पन आणि त्याच्या पोरीनं वाभाडे काढलीत. असा बबडा झालाय सगळीकडे. आगीत तेल वाचायला आली आहे का पगडी? गप बसायचं, गप बसायचं. नाही तर बघितलं नाही खूप मग ज्या थोबाडानं तारे तोडलेत ना, त्या थोबाडावर मारून घ्या. या मारून. काय चापट पोळा मारताय काय? हे दोंडू, तुझा हात किती कडक आहे दाखव पगडीला. दाखव. नको नको, मी मारतो जोरात मारतो. मालक, मी काय म्हणते, म्हणजे बघा आता शिवप्पा आणि सखू या दोघांनी बी तुमचा अपमान केलाय हे अख्ख्या राहाळभर झालं. अहो म्हणजे आपण मानून घेऊ असं झालंय. मग अहो ऐकून तर घ्यावं मला काय म्हणायचंय ते. हा मला हे म्हणायचंय की एवढाच जर तोडा असल तर म्हणू देत की त्यांना. हा एवढी चढेल पण पाहिजेलच कशाला आपल्याला? आता मला सांगा मालक, तुम्हासनी 4थं लग्न करायचंय आणि ते बी ह्या वाड्याला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून हे लग्न करायचंय, होय की नाही? अहो मग सखूच कशाला पाहिजे? हा मरू दे की त्या सखूला, तिला की सोनं लागलंय बाई. मालक, अहो तिच्यापेक्षा सरस मुलगी शोधून देते. म्या स्वतः लग्न लावून देते तुमचं तिच्याशी. पण ते दळभद्री घराला सोडावं मालक. हे चिटकीने जास्त बोलायचं नाही. त्या गोदाची काय हालत केली माहिती ना तुला? तुझी पण तशीच हालत करीन मी. आम्हाला शिकवायचं नाही. माझ्या आणि सकूच्या लग्नाच्या मध्ये तू पडायचं नाही. इथं काय बी झालं ना, काय बी झालं तरी आम्ही सकूशीच लग्न करणार. एवढं मन मोठं करून सल्ला दिला पण त्याचं काहीच नाही. उलट माझाच गळा धरताय काय? आता काय गप्प बसत नसते मी. आता बघतेच कसं लगीन होतंय तुमचं सखूशी. बघाच आता. हाय, आप्पा, उमा, तुमच्याशी मला महत्वाचं बोलायचं आहे. आजचा प्रकार बघता गोष्टी टोकाला गेल्यात हे अगदी स्वच्छ आहे. यातला त्रागा आणि भावना हा भाग सोडून आता बघायलाच हवं. होय, या कर्जाचा सोक्षमोक्ष लावण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. पण एक सांगतो,
मी आकाश पाताळ एक करेन. आपण नक्की कर्ज फेडू. तुझ्या लक्षात येत नाही अप्पा. तूच सांग उमा, तू लोणची मोरावळे गोधड्या विकून आणि आप्पानी जास्ती मोलाची कामं करून कर्ज फिटणार आहे का? परिस्थिती आटोक्यात येईल का? नाहीये, ते शक्य नाहीये. हे आपल्या तिघांनाही कळलंय. आई, अगं पण उपाय काय आहे? परिस्थिती आटोक्यात आणण्याचा एकच उपाय आहे. मला हे पाऊल उचलावंच लागेल. हे काय आहे? आपण काहीतरी करू म्हणजे हे नव्हतं मला म्हणायचं का? हे स्वप्नात सुद्धा कधी आलं नाही माझ्या. तू घाल बरे, घाल. अहो असं काय करता? माझ्यासाठी सगळ्यात मोठा दागिना म्हणजे माझं कुंकू आहे, मंगळसूत्र आहे. बाकी कशालाही माझ्या लेखी काहीही महत्व नाही. आणि आई म्हणायचीच, मिरवण्या इतकाच गरज पडेल तेव्हा उपयोगी नाही पडला तर तो दागिना कसला. तुम्ही आता काही म्हणू नका. आई, आई, तू सांग ना. मला ऐकतच नाहीये. सांग. आई, उमा, हे बरोबर नाहीये. असू देत. मला पटतच नाहीये. हो, याला काही अर्थच नाहीये. हो पण तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून. हे चूक आहे. उमा, हे माझ्याकडून. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आता हा विषय बंद. यापेक्षाही महत्वाचं मला बोलायचं आहे. यापेक्षा महत्वाचं? होय, मी जुनं खोड आहे. जे माझ्या नजरेला दिसतंय तेच मी बोलते. ते तुम्हाला पटणार नाही ही गोष्ट वेगळी. मला पटेल. मालकीनबाई, तुम्हाला काय म्हणायचं ना ते बेशक सांगा. अहो तुम्ही शास्त्री. पण मालकांनी तुमचा साप मान केला. लई जिवारी लागलं असेल ना. घोर घेऊ नका. मालक झोपलेत माडीवर. एवढ्यात काय खाली यायचे नाही. ऐका. सांगा.
ताबडतोब हालचाली सुरू करा. पण माझं नाव मालकांना सांगितलं, त्यांना यातलं काय बी कळलं तरी गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला हे करायला मी सांगितलं असं जर म्हणाला तर मी हात वर करेन आणि तुम्हालाच अडचणीत आणेन. मालकीणबाई, मी तयार आहे, तयार आहे. मालक देतात तसं संरक्षण मी आबी देईन, धन बी देईन. फक्त निष्ठा माझ्या पायाशी असली पाहिजे. बघा, ह्यात तुमचंच भलंय. घराचं भलंच असणार तुझ्या सांगण्यात. काय आहे तुझ्या मनात सांग तरी. अरे कर्ज फेडून घेणं, त्यासाठी तगादा लावणं हे फक्त निमित्त आहे मालकाचं. कर्ज फिटलं म्हणून तो मुळीच सोडणार नाहीये. पैशासाठी तो मुळी करतच नाहीये. सखू बरोबर लग्न करणं हाच त्याचा एकमेव उद्देश आहे. तेव्हा जे काही करायचंय ते हे लग्न होऊ नये यासाठी. काय करायचं ते सांगा. निष्ठा फक्त तुमच्या पायाशी आहे हो. शिवाप्पाकडून कर्जफेड होण्याच्या आत आपण चुपचाप सखूसाठी स्थळ शोधायचं. सखूचा नवरा कसा बी असो, त्याला व्यंग असो किंवा नसो, त्याचं वय किती बी असो, काय बी असो, पण कर्जफेडीच्या मुदतीच्या आत सखूचं लग्न जमलंच पाहिजे. कर्जफेडीच्या आधीच सखूसाठी स्थळ बघायचं आणि तिचं लग्न लावून टाकायचं. उत्तम मिळेल तिला स्थळ. तशी लग्नाची झालीच आहे ती. अण्णा मामा शोधेलच तिच्यासाठी स्थळ. पण कर्जफेडीच्या आधी सखूचं लग्न लावून टाकायचं. आप्पा,